गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। 5 वाजेला आंघोळ करून अमोल परत डबल झोपला आहे। अमोलने 4:45ला आणि मी 5 वाजता आंघोळ केली आहे। शन आता बरी उठला आहे, ब्रश करतोय, आंघोळ करून ब्रश करतोय तो। आता चालला तो परत। हे बा सगळं आवरलं आता। तुम्हाला दाखवतो मी बाहेरून येऊ बाल्कनीतून। बाहेरचा व्ह्यू गजब व्ह्यू आहे मित्रांनो, एकदम भारी। जन्नत जन्नत हे बा हे सफरचंदाचं झाड आहे। हे जे समोर दिसतंय ना सुकलेले झाड वाटतं आपल्याला, पण हे सफरचंदांचे झाड आहे मित्रांनो। हे बा हे जे हा समोरचे जे झाड आहे हे सफरचंदाचे झाड आहे। आणि बघा आत्ता सूर्य आलाय। आता किती वाजले तुम्हाला सांगतो मी, 7 वाजले। 7 वाजता उजेड पडलेला आहे। आम्ही केव्हा उठलेलो तर 5 वाजेपासून। डोंगरांवर 7 वाजता उजेड पडला आहे। तेव्हा खाली नदी वाहते, पाण्याचा आवाज येतोय। किती छान घर आहे मित्रांनो। हे आमच्या ज्या हॉटेलवर थांबले तिथला परिसर पार्किंगच्या याचा, तेव्हा तिकडे गाड्या लागलेल्या आहे। तो आला करे चंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। निघालेली गाडी आहे। गोवा में क्या है कि वो समुद्र वाली कराते हैं। गोवा में समुद्र वाली कराते हैं पैराग्लाइडिंग। वो कर ले, हम बोट को बांध के वो कर ले। ये तो एडवेंचर है ना, इसको एडवेंचर बोलते हैं। तुम्ही कुठं मागे बसले तो तुम्ही समोर बसायचे। 485 किलोमीटर या बारी बारी नजारे शूटिंग आहे ना आम्हाला। मग नहीं मेरा तो हो गया ना। जब मैं कल सुबह 7 बजे लेके जाऊंगा ना तुम्हारे को, ओरिजिनल चूना दिखेगा। ओरिजिनल चूना दिखेगा उस टाइम तुमको लगा देगा चूना। अगर मौसम खराब हो गया ना फिर तो तुम मुश्किल से मुश्किल आधा घंटा रुक पाओगे। बाप रे, क्या और कुछ नहीं होगा। एक्चुअली अगर मौसम ना खराब हुआ फिर तुम 4-5 घंटे एंजॉय कर लो। हवा जो ये पहाड़ों पे हवा चलती है ना, हाइटों पे क्या है कि हवा चलती है तीखी, बहुत सारी तंग करती है। इन कपड़ों में कोई ना जाओगे आप, एंटी ड्रेस मिलेगा आपको ऊपर का बर्फ में चलने का। किराए पे वो लेना पड़ेगा क्योंकि ये तो गीला हो जाएगा तुम्हारा। शाम को तब गीला होता है। इकडे आपण जास्त नाही राहू शकत। नाही रे बाबा, आपल्याकडे इंडियन इकडे लोक या कोणता बिझनेस घेत आहेत काय काम म्हणतात। इसको पेड़ स्प्रे होने के बाद कोई भी तो लेके जाता हूँ ऐसे कैसे प्राइवेट प्रॉपर्टी है। वो देखो ना सारा लैंड कितना सब प्राइवेट प्रॉपर्टी है। हाथ नहीं लगा सकते। नहीं वो तो बात अलग है कि अगर आपने किसी से पूछ के देखा था सिर्फ तोड़ दिया, बात अलग है। और लेकिन ये है कि कुछ नहीं सकते आप। जैसे यार नीचे आम के अरे कुल्लू 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 देने पड़ता एप्पल एप्पल एप्पल। क्या बात है।
रोहतांग पास आहे तो वरती ही व्यास आणि आता पूर्णकडे ऊन आलेलं आहे. हे वैष्णोदेवी माताचं मंदिर आहे इथं. अतिशय सुंदर मंदिर. इथं आम्ही दर्शनाला आलो. हा आता आम्ही दर्शनाला आलो इथं. सगळे आता दर्शनाला जात आहे कुल्लूच्या ठिकाणी. आणि हे बा इकडे अल्टिमेट नजारे एकदम भारी रस्ता आहे. रस्त्यावरच हे मंदिर आहे वैष्णोता. ही आपली गाडी आहे. मंदिर देवीचं तर इथं बुटं ठेवले तर चालले मंदिरात. इथे एक भारी स्ट्रक्चर ही मूर्ती आहे. व्यासजींनी कथा सांगितली ती यांना लिहायला. गणपती बाप्पाला त्याचा फोटो लावलेला आहे इथं. आणि हा एक फोटो आहे. इकडे हा एक फोटो आहे जगन्नाथपुरीचा. हा ऋषी येतोय वरती. आपले नंदी महाराज. ही पाही व्यास नदी. व्यास नदी वाहते इकडे. सहन नाही होत बिलकुल. ऊन बिलकुल सहन नाही होत. थंडी होऊन जाते. मी ते सांगतो आपण करतोय ना. अच्छा ये सबसे बड़ा शॉप है. ये फर्क है. अच्छा इसका क्या है कि एक क्वालिटी है. प्लेन के अंदर कुछ चीज होती है ना हम उसी टेम्परेचर के हिसाब से लेते हैं. ये सर्दी आ गई थोड़ी ज़्यादा सर्दी है इसके हिसाब से. ये यहाँ का जो चीज़ है ना ये बुलेट बोलते हैं इसको. रैपिड के जैसे खरगोश होता है उसके बाल निकाल के जो भेड़ बकरी होती है उसके बाल निकाल के और यहाँ के याक है और पहाड़ी में तेरे जानवर हैं उनको उनका निकाल के फिर ये चीज़ तैयार करते हैं. इसी में हम लोग टाइम अपना वेस्ट कर देंगे. आगे हमारा टाइम हे लोकांनी फॅड बनवलाय. अरे उज्जैनला का हे लोकांनी फॅड बनवून ठेवलाय. फालतूगिरी करून ठेवले ते लोकांनी. काल भैरवला आहे. आता आपण हिडिंबादेवी टेम्पलला जातोय. तर मला हिडिंबादेवीचं पण दाखवतो. हॉट एअर बलून बघितला तुम्ही आता. आणि आता निघालो आपण पुढच्या याच्याकरता. आलू पराठा घेतलाय सकाळच्या नाश्त्याकरता. इथं अमोल आणि मी आलू पराठा खातोय गरमागरम. चेतन वेट करतोय. चंद्राजन ते वेट. सप्लाय टाकला डायरेक्ट असं टाकेल तर खाली जाईल. चहा आजूबाजूला पूर्ण मार्केट आहे. दुकान आहे. हॉटेल आहे. आणि आता आपण चाललोय हिडिंबादेवी टेम्पलला. वरती टेम्पल आहे मंदिर आहे वरती. चलो भैया जिप लाइन करेंगे.
डोंगरी हे आता चालतोय आपण पल्ला. हा अरे तिथेच आहे का तुम्ही? पेंटिंग काढून देतोय असं. ಅಲ್ಲಿ ಫಿಕ್ಸ್ ರೈಟ್ ಅಲ್ಲ ಮದನವರೇ. फोटो काढताय लोक. हे हिडिंबा देवी टेम्पल मंदिर, हिडिंबा देवीचं. आणि असं साई इकडे उंच्या हातात. हे मंदिर आहे देवीचं. हे सगळे टुरिस्ट आलेले आहे इकडे हिमाचलमध्ये हिडिंबा देवी टेम्पल. आणि ते जे लावलेले आहे ते हरिणांचे 12 शिंगांचे त्यांचे शिंग लावलेले. आपले मित्र सगळे इकडच्या बाजूने मध्ये जाता येतं मंदिरामध्ये. लोकांनी लाईन लावली आहे. इकडे बुटं काढताय. आणि धनराजने इथं बूट काढलाय. काढ रे बूट काढ शिकतो. भूषणने नंबर लावून ठेवला आहे. भूषण चेतन आता आपण आलेलो इथं मंदिरात जाणार आहे आपण मध्ये. आता अतिशय हा सुंदर नजारा आम्ही बघू राहिलो. कंपनी आहे इथं. आता आपण नंबर लावू.
सगळे लोक नंबर लावताय आता इकडे.